नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 5 ते 7 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जाईबाई चौधरी. जाईबाई चौधरी. पुढे पहा, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. पुढील प्रश्न पहा, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? 50 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे कागल. राजर्षी शाहू महाराज यांचं जन्मस्थान कागल. पुढील प्रश्न पहा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1920. असहकार चळवळ 1920. कोणत्या दिवशी बराकपूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली? काय प्रश्न आहे? कोणत्या दिवशी बराकपूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली? तर योग्य उत्तर आहे 8 एप्रिल 1857. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा. 8 एप्रिल 1857 या दिवशी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख करू शकते? मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख करू शकते? योग्य उत्तर आहे कलम 32. कलम 32. लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? योग्य उत्तर आहे तडजोडीने वाद सोडविण्यासाठी. तडजोडीने वाद सोडविण्यासाठी लोक न्यायालय ही संकल्पना राबवली जाते. पुढे पहा, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा डॅश डॅश या ठिकाणी भरतो. कोणत्या ठिकाणी भरतो? तर नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान. योग्य उत्तर आहे गोंदिया. गोंदिया. पुढे पहा, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे गडचिरोली. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आढळते. पुढे पहा, खुदिराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी या दोन क्रांतिकारकांनी 30 एप्रिल 1908 रोजी मुझफ्फरपूरच्या मॅजिस्ट्रेटच्या हत्येचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. मुझफ्फरपूरचा हा मॅजिस्ट्रेट कोण? त्याचं नाव काय होतं? तर योग्य उत्तर आहे किंग्सफोर्ड. काय नाव होतं? किंग्सफोर्ड. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी या दोन क्रांतिकारकांनी काय केलं होतं? 30 एप्रिल 1908 रोजी या किंग्सफोर्डवर हल्ला केला होता. म्हणजे त्याची हत्या करायची होती, पण तो प्रयत्न
अयशस्वी झाला होता. तर त्याचं नाव काय होतं हे आपल्याला विचारलं आहे. नाव आहे किंग्सफोर्ड. पुढे पहा, खालीलपैकी डॅश डॅश यांचा मिरत कटात सहभाग होता. मिरत कट खालीलपैकी कोणाचा मिरत कटात सहभाग होता? योग्य उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे यांचा मिरत कटात सहभाग होता. पुढे पहा, लातूर जिल्ह्यात डॅश डॅश डोंगर आहे. कोणता डोंगर आहे? पर्याय पहा. लातूर जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? तर बालाघाट डोंगर आहे. लातूर जिल्ह्यात बालाघाट डोंगर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. ते येवला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती. ते येवला ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येवला हे ठिकाण आहे. लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्यात येवला हा तालुका आहे. पुढे पहा, काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? तर 1930 साल लक्षात ठेवा. काळाराम मंदिर सत्याग्रह सुरुवात 1930. पुढे पहा, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे कलकत्ता या ठिकाणी. कलकत्ता या ठिकाणी आत्मीय सभा स्थापन करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही नाही असं विचारलं आहे? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? पुणे या ठिकाणी नाही. पहा, नागपूर या ठिकाणी आहे. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. पणजी या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पुणे. पुढे पहा, जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? जे काही जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? योग्य उत्तर आहे राज्यपाल. राज्यपाल. पुढे पहा, डॅश डॅश ही नदी लातूर तालुक्यात उगम पावते. कोणती नदी लातूर तालुक्यात उगम पावते? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे तावरजा. तावरजा ही नदी आहे. ही नदी लातूर तालुक्यात उगम पावते. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचं उत्तर लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.